बसा. नाही, इट्स ओके. मिस्टर रहमतपूरकर, मी तुम्हाला इथं बोलावलं कारण मला असं वाटलं की तुम्ही नाईलाजानं हे काम करताय. तसं असेल तर वाय डोंट यू स्पीक? सर, आपल्याला आवडेल तेच बोलता येईल अशी खात्री नाही माझी. मग तुम्हाला आवडेल ते बोला. सर, काम करायचंच आहे. ते अर्जंट करण्यामागची कारणं कोणती हे मला कळावं अशी माझी अपेक्षाही नाही. पण हे काम एका रात्रीत व्हावं हे मला जरा जास्त वाटतंय. आपण मुख्यमंत्री आहात. आपण उद्या म्हणालात की या कलाकाराला फ्लॅट द्यायचंय, प्रोसिजरचं नंतर पाहू, तर मी आत्ताच ताबडतोब चाव्या हवाली करतो. प्रश्न संपला. पण हे काम एका विशिष्ट पद्धतीनं निकषानुसार करायचं असेल तर मग ते एका रात्रीत कसं करायचं हा प्रश्न उभा राहतो. आता एखाद्याला घर देणं हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे, आम्हाला मान्य. पण मग तरीही ही निवड, ही गाळणी कशासाठी? तर ही एखाद्याची खाजगी मालमत्ता नसून शासकीय आहे. म्हणून राज्यातील गरजू गुणी माणसांनी ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तुमची, आणि ती निवडलेली माणसं निकषात बसतात की नाही हे तपासण्याचं काम आमचं. म्हणजे फ्लॅट कुणाला द्यायचा ह्याचा राजकीय निर्णय माझा, आणि तो कसा द्यायचा ह्याचा प्रशासकीय निर्णय तुमचा? अहो, ज्याचं काम अडलंय त्याच्या दृष्टीनं सरकार एकच आहे, नाही का? लोकशाहीनं मला सत्ता आणि तुम्हाला अधिकार कशासाठी दिलाय? माणसं निवडायला का गाळायला? तुमच्या हातात पात्र आहे, त्याचा उपयोग उदक सोडण्यासाठी करा ना. झारीतले शुक्राचार्य का होताय तुम्ही? सर, तुम्ही तर असं म्हणताय की आजवर जे निर्णय घेतले गेले नाहीत याला जणू प्रशासकच जबाबदार आहेत. आजवर जर आम्हाला आमच्या बुद्धीनं कारभार करू दिला असता तर- शंका तुमच्या बुद्धीबद्दल नाही, तिच्या वापराबद्दल आहे. UPSCनं निवडलेली हुशार माणसं ना तुम्ही. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षात तुमच्या समोर आलेले साधे पाण्याचे, शिक्षणाचे, आरोग्याचे मूलभूत प्रश्नही तुम्हाला सोडवता येऊ नयेत. सर, पॉलिटिकल इंटरफेरन्स असतो, प्रेशर्स असतात, हे तर आपण मान्य कराल. प्रेशर्स कुणावर नसतात. जनतेच्या रोषाला आम्हालाच सामोरं जावं लागतं ना. कांद्या पेट्रोलचे भाव वाढले की विधानसभेतही आम्हालाच उत्तर द्यावी लागतात. हो, पण आयोगापुढे चौकशीची वेळ येते तेव्हा मंत्री सचिवाकडे बोट टाकून नामानिराळे होतात. मानहानी आम्हालाच फेस करावी लागते. आज जर का यंगस्टरशी बोलला तर तुमच्या लक्षात येईल, एकही हुशार मुलगा गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये येऊ इच्छित नाही. सगळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जातात. पण म्हणून तुम्हाला ते सेक्टर परवडेल असं समजू नका. तिथे फक्त 5% पैसा सॅलरीसाठी वापरला जातो. त्या उलट राज्याच्या बजेटचा 71% पैसा स्टाफच्या सॅलरीत जातो. कॉर्पोरेटमध्ये टार्गेट्स असतात, त्यांच्यावर त्यांची पॅकेजेस आणि नोकरी अवलंबून असते. आपल्या अधिकाऱ्यांनी जनहिताची किती कामं केली, किती फायली मार्गी लावल्या, असा निकष जर लावला तर कदाचित अंगणवाडी कर्मचाऱ्यांइतकाही पगार तुमच्या हातात पडणार नाही. बाय द वे मिस्टर रहमतपूरकर, मुंबईत तुमच्या नावावर किती फ्लॅट्स आहेत? 5% एकही नाही. वरळीच्या सरकारी सोसायटीत 2. समुद्राची हवा काय छान लागते ना. आपण सगळं पर्सनल घेतात. कारण ते पर्सनल घेण्यासारखंच आहे. तुम्हाला आम्हाला जमिनी, फ्लॅट मिळताना पात्रतेचे निकष कुठे जातात सचिव महोदय? आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी सत्ताधारी, विरोधक सगळ्यांच्या फायलींवर भराभर सह्या होतात, तेव्हा पात्रतेचे निकष कुठे जातात? माझ्या मालकीचा मुंबईत एकही फ्लॅट नाही अशी धादांत खोटी प्रतिज्ञापत्र सादर केली जातात, तेव्हा पात्रतेचे निकष कुठे जातात? म्हणजे खरे निकष वेगळेच आहेत. ते आपल्यालाही ठाऊक आहेत सर. बरं, मला सांगा, नॉर्मल कोर्समध्ये सगळी कागदपत्र मिळाल्यानंतर फ्लॅट अलॉट व्हायला किती वेळ लागला पाहिजे? प्रोसिजरला लागेल तेवढा, साधारण महिना. हो ना. मग 8 वर्ष झाली तरी या माणसाचा अर्ज प्रोसीड का नाही झाला? दरम्यान 3 मुख्यमंत्री बदलले, त्यांनी काय चौथ्याची वाट बघायला हवी होती? म्हणजे महिनाभरात होणाऱ्या कामाला 8 वर्ष लागणं हे तुमच्या निकषात बसतं, पण एका रात्रीत काम होणं हे तुम्हाला नियमबाह्य वाटतं. रहमतपूरकर, तुम्ही नोकरीची 30 वर्ष एका फायलीशी आणि जीवाशी खेळण्यात घालवू शकता. माझ्याकडे तितका वेळ नाही. मी काही तुमच्यासारखा कायम प्रशासक नाही.
निवडून आलेला तात्पुरता राज्यकर्ता आहे. आय वॉन्ट रिझल्ट. सर, मी नम्रपणे निवेदन करू इच्छितो की आपण सीएम आहात आणि आपला आग्रह आहे म्हणूनच हे काम होणार आहे. मला बघायचंच आहे. मी मुख्यमंत्री आहे आणि मला निकड वाटते म्हणून तरी हे काम होणार आहे का? एक अडचण आहे सर. सर्व उपलब्ध फ्लॅट्स अलॉट केलेले आहेत. मग त्यांच्याच पैकी एक फ्लॅट यांना द्या. ठीक आहे सर. ठीक आहे का लेखी देऊ? नाही, त्याची आवश्यकता वाटत नाही सर. तुम्ही जाऊ शकता. गुड नाईट सर. सर, नाम है मकरंद पाटिल, जो दिलीप राव का भतीजा है. ये विष्णु नाडगौड़ा पाटिल, अंकुश राव का भाई. ये मालती, सलामपुरे, कालिंदी, हलब. हलबे? हाँ, हलबे. ये लोग कौन है मुझे पता ही नहीं है. मैं जानता हूँ. सुभान राव पाटिल. एक मिनट. सुभान राव पाटिल में मिला उनसे? हाँ सर, उस दिन आपसे मिलने आए थे वो. ओ, सुभान राव पाटिल लाओ. सुभान राव पाटिल. साहेब येऊ? या पिढी या. हाऊसिंगमधून फाईल आली आहे. मी सही करतो, तुम्ही लगेच पाठवून द्या. पण सही करण्यापूर्वी साहेब बघा तरी कोणाचा फ्लॅट दिलाय. कोणाचा? प्रतापरावांचे मामा सुभानराव यांचा. आपल्यामध्ये आणि प्रतापरावांमध्ये मुद्दामून आग लावण्याचा प्रयत्न करतात रहमतपूरकर. साहेब, त्यांची हिंमत फार वाढली आहे काय ते. डोंट पॅनिक. एक काम करा, तुम्ही वसंतरावांचा फ्लॅट देऊन टाका. वसंतराव देशमुख म्हणजे आपले साडू? हो. कल्पना चांगली आहे साहेब, पण घरची नाराजी. पिढी नवं लेटर तयार करायला सांगा. ओके साहेब. हा, मी ठीक आहे. तू झोप आता. किती वाजली? निकी आली का? हा, गुड. नाही, तिला देऊ नको. तिला सांग मी येतो तिथे. मी येतो. ठेव आता फोन. मुनीर, यस सर. वर्षावरनं फाईल आली की त्या अर्बन डेव्हलपमेंटच्या खानविलकरांना सांगा ऑर्डर तयार करून घ्या. यस सर. आणि बागवेला सांगा फ्लॅटच्या चाव्या ताब्यात घ्या. यस सर. आणि काय सर? फोन घ्या. फोन. हाँ पीडी बोलो. हाँ है. हाँ सर एक मिनट. हाँ मैं बोलता हूँ. सर, आपको थोड़ी देर रुकना पड़ेगा. क्यों? सर, मैं एक नया लेटर टाइप करवाता हूँ, आप साइन करके जाइए. अब कौन सा साइन करना बाकी है? सर, सीएम साहब ने बोला है सुभान राव के बदले वो वसंतराव देशमुख का फ्लैट देना है. वसंतराव देशमुख? उनका ब्रदर इन लॉ. मैं जानता हूं. सिखाओ मत तुझे. हे आज सगळ्यांना शहीद करूनच सोडणार आहेत. अब मेरा मुंह मत देखो मुनीर. लेटर तैयार करवाओ. यस सर. और एसी कल तक ठीक नहीं हुआ तो जान ले लूंगा एक एक.